गेलो आपण ज्ञानेश्वरीमध्ये आपला जीव अडकला, गाथेमध्ये अडकला, माऊलींच्या अभंगामध्ये हरिपाठात, चिंता करायचं कारणच नाही. कारण माऊली स्वतः म्हणतात ना, एरवी तरी माझी भक्त आणि संसारा चिंता काय समर्थाची कांदा कोरा मागे. अरे माझ्या भक्ताला चिंता करायचं कारणच नाही, फक्त मन प्रसन्न होण्यासाठी आपल्याला ज्ञानेश्वरीकडे आलं पाहिजे. आणि मन प्रसन्न झालं की जीवनाचा उद्धार 100% सहज होऊन जातो. असो, आता हे 2 पुत्र झाले, एक आंधळा जन्माला आणि एक गिट जन्माला आला. आता सत्यवतीला चिंता वाटली, हे राज्य कसं चालवू शकतील, मग काय करायचं. पुन्हा व्यासाला बोलून घ्या म्हणे. देवरती गेला भीष्म, पुन्हा गेला तुला आईनं परत बोललं, पुन्हा आला, आता काय करू. तुम्ही आता अंबिका आहे ना, अंबिकेसोबत पुन्हा एकदा तू शरीर संबंध कर आणि आम्हाला चांगला पुत्र दे, नातू दे. आता ह्या आंबेला का घाबरली होती अगोदरच, तिनं काय केलं, तिच्यासारखी दिसणारी अंधारामध्ये दाशी पाठवून दिली आणि स्वतः मात्र तिथे गेली नाही. मग त्या दाशीपासून दाशी पुत्र झाला. कोण झाला? विदुर. विदुर झाला. विदुर कोण होते? हे मागच्या जन्मामध्ये कथा आहे विदुरांची, की हा एक शाप आहे विदुराला मिळालेला. मांडवी ऋषीच्या आश्रमामध्ये रात्रीच्या वेळी 2 चोर घुसले, अशी कथा आहे त्याच्यामध्ये. मांडवी ऋषीच्या आश्रमामध्ये 2 चोर घुसले आणि त्या चोराने काही बरंच सोनं नाणं चोरून आणलं होतं. मग राजाचे सैनिक त्यांच्या मागं लागले. हे चोर घाबरून गेले की आपण पकडल्यात आपल्याला फाशी होईल, आणि जे काही चोरून आणलं होतं ते मांडव ऋषीच्या आश्रमामध्ये टाकून दिलं आणि पळून गेले. मांडव ऋषी तपश्चर्येमध्ये, त्यांना माहित पण नाही कोण आपल्या आश्रमात आला गेला म्हणून. आणि राजाचे सैनिक आले, ते चोर मात्र पळून गेले. आणि राजाच्या सैनिकांनी विचारलं की तुमच्या चोर आले होते का. त्यांनी डोळे उघडले, मला माहिती नाही म्हणाले की आमच्याकडे कोणी आलं नाही. आणि तपासणी घेतली असताना सोनं वगैरे तिथं सापडलं, म्हणजे हा त्या चोरासोबत सहभागी, याला पण शिक्षा दिली पाहिजे. म्हणून मांडव ऋषीला पकडून नेलं राजाच्या दरबारामध्ये. मग राजाने पण मागचा पुढचा विचार केला नाही, त्याला सुळावर चढवा म्हणे. हा सुळावर चढवलं, पण सूळ काही त्याच्या पोटात घुसायचं ना. मग राजा घाबरून गेला, थरथर कापू लागला, माफी मागितली की असा कसा महात्मा असू शकतो ज्याच्या पोटात सूळ घुसत नाही. माफी मागितली. राजाला सांगितलं मांडवी ऋषीने, तू माफी मागायचं कारण नाही, हा दोष सगळ्या त्या काळाचा आहे म्हणे, यमाचा दोष आहे, मी त्याला जाऊन जाब विचारतो. आणि ते यमाकडे गेले. यमाला सांगितलं की मला कशाची शिक्षा दिली म्हणे, मी कुठला दोष नसताना सुळावर का चढवण्यात आलं. यमाने सांगितलं की तू लहान असताना त्या काय म्हणतात पाखरं असतं ना, फुलपाखरं वगैरे, त्याला काटा टोचला म्हणून पाठीमागं, म्हणून त्याची शिक्षा आहे. मग हे काय म्हणाले की एवढ्या लहान लेकराला शिक्षा देण्याचा अधिकार आहे की ज्याला कळतच नाही काटा टोचला काय, जीव काय, पुण्य काय, पाप काय देतं ना, तर तुला मृत्यू लोकात नंतर गेल्यानंतर कळेल म्हणे, मी तुला शाप देतो की तू मृत्यू लोकामध्ये असेल. आणि ते यम जे आहेत ना, ते विदुर म्हणून जन्माला. अशा प्रकारचे हे घटना तिथली. आता धृतराष्ट्राचं लग्न करायची वेळ आली. मग धृतराष्ट्राचा आंधळा होता, कुठून मुलगी देणार आहे, कोण मुलगी देणार. राजा तरी माणसं विचार करतात ना, हा जन्मांदा कशी मुलगी द्यावी. मग पुन्हा सत्यवतीने सांगितलं कुणाला, देवर्ताला, तुझ्या भावासाठी मुलगी आहे. कुठून आणायचे, ते गांधार देशाला गेले. गांधार देशामध्ये गांधारी होती, तिथे अतिशय सुंदर होती, महादेवाची फार मोठी भक्त होती. महादेवाने तिला 100 पुत्र होण्याचा आशीर्वाद दिला होता. आणि तिथे गेले, त्यांनी सांगितलं की मला गांधारी पाहिजे. आता तिथल्या राजातील लोक घाबरले सगळे, कारण देवताच्या विरोधात युद्ध करायची कोणामध्ये ताकद नव्हती. पण यांनी सांगितलं की माझ्यासाठी नाही म्हणे, माझ्या भावाचा, म्हणजे माझ्या भावाचा जो पुत्र आहे, म्हणजे पुतण्या, आंधळा असणारा धृतराष्ट्र. मग इथला राजा मात्र रागावला, नाराज झाला, पण विरोध करू शकत नव्हता. आणि तिचा जो भाऊ होता शकुनी नावाचा, तो पण नाराज झाला. पण गांधारी काय म्हणाली, ठीक आहे, माझ्या नशिबात ते जर असेल मी त्याच्याशीच लग्न करेन. लगेच आपला पदर फाडला आणि कपाळा डोळ्याला पट्टी बांधून टाकले. ते आंधळे आहेत ना, मी पण जन्मभर आंधळा आहे. आणि ह्या शकुनाला अतिशय वाटलं, कारण तो बहिणीवर प्रचंड प्रेम करत होता, की माझी बहीण आता जन्मांत राहणार आहे, त्याला दोषी कोण आहे, हा भीष्म आहे, तर याचं सगळं कुळ संपल्याशिवाय मी काही परत येणार नाही. आणि त्या गांधारी सोबत हा पण इकडे आला. कुठे आला? हस्तिनापूरला. म्हणजे यांच्यासोबत राहिला. शकुनी फक्त कुळ संपवण्यासाठी आला, म्हणजे त्याला कौरव सुद्धा नको होते आणि पांडव सुद्धा नको होते. त्यांच्या पोटी येणारे जन्माला पण नको होते आणि यांच्या पोटी जन्माला येणार पण नको होते. दोन्ही बाजूचे, विचित्रवारीचा असो, कोणाचा असो, कुणाचंच त्याला पोट ठेवायचं नव्हतं. तेव्हा पांडव जन्मलेले होते किंवा कौरव जन्मलेले होते, कारण लग्नच आता झालं ना गांधारीचं. अशा प्रकारचे तिथे आले. दुसरी कथा इथं सुरू होते. यादव राजा सुरसेन जे आहे, त्याची पुत्री प्रथा व पुत्र वासुदेव, हे 2 जण बहीण भाऊ होते. शूरसेन नावाच्या राजाच्या पोटी पृथ्वी, म्हणजे पुढे ती कुंती झाली. प्रथा नावाची मुलगी जी होती ती कुंती झाली. आणि वासुदेव ज्यांचा जो मावस भाऊ होता, सुरसेनाचा मावस भाऊ कुंती भोज, त्याला मूल बाळ काहीच नव्हतं, म्हणून सुरसेनानं आपली प्रथा त्याच्या ओटीत दिली. कुंती भोजला दिल्यामुळे त्या प्रथेचं नाव काय पडलं? कुंती पडलं. आणि ते कुंती त्यांची मुलगी झाली. आणि दुर्वास ऋषी त्यांच्या राजामध्ये आले, राजवाड्यामध्ये आले. काही दिवस तिथे राहिले. कुंतीनं प्रचंड तपश्चर्या केली, प्रचंड सेवा केली त्यांच्या दुर्वास ऋषीची. आणि दुर्वास ऋषी खुश झाले. दुर्वासाने सांगितलं, तुला काय वर मागायचं मला माग. ती म्हणाली, मला काय कळतं महाराज, म्हणून माझं भविष्य मला माहिती नाही, तुम्हीच माझं भविष्य बघा आणि मला काय वर द्यायचं तर द्या. असाच दुर्वास ऋषीने परवा दिवशी एक वर दिला होता. कोणाला दिला होता? परवा दिवशी आपण कथा आहे की नाही, रामायण. दुर्वास ऋषीची प्रचंड सेवा केली, त्याने खुश वर दिला होता, तुला काय मागायचं माग. कोणाला दिला होता? म्हणजे तुम्ही लक्ष देत नाही कथा ऐकताना. कुणी तर सांगा, हात कोणाचा गेला होता रथाच्या खाली?
कैकेला कोणी वर दिला? दुर्वासा ऋषीने दिला होता ना, की तुझा हात वज्रासारखा होईल, आणि म्हणून तर तिला 2 वर मिळाले होते. तसं आता त्याच दुर्वासा ऋषीची इथे कथा आली. आता कुंतीला वर दिला की तुला भविष्यामध्ये ज्या देवाची तू अपेक्षा करशील तो देव तुझ्याकडे प्रगट होईल आणि तुला त्याच्यापासून पुत्र होईल, अशा प्रकारचा वर त्या दुर्वासा ऋषीने दिला होता. असो, त्या मंत्र त्यांना दिला होता, त्या मंत्राचं स्मरण केलं की देव त्यांच्याकडे येणार होता. अशी लहानाची मोठी होत होती. काही उत्सुकता म्हणून तिला काय केलं, दुर्वासा ऋषीने जो मला वर दिलाय तो खरंच खरा ठरेल का, अशी इच्छा व्यक्त केली. आणि सूर्याला आरती देत होते, सूर्य असं चमकत होते, अतिशय सूर्य असं वाटू लागलं की सूर्य इतका तेजपुंज आहे आणि मला ऋषीने दिल्यावर खरा ठरेल का. मनात विचाराला सहज मनात तो मंत्र म्हणून टाकला की लगेच सूर्यप्रकाश झाले तिथे. आणि सूर्याने सांगितलं की आता तुला पुत्र दे. अहो मग माझं लग्न झालं, मी कुमारी, मला पुत्र घेऊन काय करू. सूर्याने सांगितलं मी जर तुला पुत्र न देता परत गेलो तर दुर्वासा ऋषीचा शाप मला लागेल आणि मी जरूर भस्म होईल. मी परत जाऊ शकत नाही, तुला पुत्र दिल्याशिवाय मला जाता येणार नाही. ती घाबरली पण पर्याय नव्हता आणि ती गरोदर राहिली. पुढे काही दिवसानंतर त्यांना पुत्र जन्माला आला. कानात कवच कुंडल होते, कारण सूर्यदेवाचा पुत्र असल्यामुळे सूर्याचं सगळं स्वरूप त्या लेकरामध्ये होतं. घाबरली, त्या लेकराला उचललं दाईच्या मदतीनं आणि अश्व नदीमध्ये त्याला सोडून दिलं. ते पुढे वाहत वाहत आलं आणि धृतराष्ट्राचा जो मित्र होता अविरत नाथा, राधेचा नवरा, त्या राधे आणि अविरतला पुत्रही नव्हते, त्यांना मुलबाळ नव्हतं. आणि ही पेटी वाहत आलेली, त्या पेटी कुणाला सापडली, अविरतला सापडली, म्हणजे राधेच्या नवऱ्याला. राधा आणि अविरत हे 2 जोडपं होतं, ते पुत्रही नव्हते. त्यांना पेटी सापडली. ते कानातले कवच कुंडल वगैरे पाहिले आणि त्याचं नाव त्यांनी कर्ण ठेवलं. अशा प्रकारे कर्णाचा तिथे जन्म झाला. कुंतीचा विवाह पांडूशी झाला नंतर, आणि दुसरा विवाह माद्रीशी झाला. दोन लग्न झाले. कुणाचे? पंडू राजाचे 2 पुत्र लग्न झाले. आणि कुंतीचा विवाह त्यांच्या दुसऱ्या विवाह माद्रीशी झाला. पंडू एके दिवशी शिकारीसाठी निघाला होता. पंडू आणि कुंती आणि माद्री त्याच्या सोबत होते. किंदम ऋषी आपल्या पत्नीसोबत शरीर संबंध ठेवत असताना त्याला लाज वाटली की आपण कसं करावं, असं म्हणून हरणाचं रूप धारण केलं. हरिणाने हरणीचं रूप, कोणी? किंदम ऋषीने केलं. हरिणाने हरणाचं रूप धारण केलं. आणि दोघांच्या त्या मिलनामध्ये यांनी पाहिलं, पंडू राजाने पाहिलं, शिकारीसाठी गेला होता, त्याला वाटलं फार छान हरिण दिसतंय, बाण सोडला, तो कंदम ऋषीला लागला. कंदम ऋषीने स्वतःचं रूप प्रगट केलं, त्यांच्या बायकोला पण स्वतःचं रूप प्रगट केलं. आणि कंदम ऋषीने शाप दिला की जेव्हा तुम्ही पती पत्नी एकमेकाला मिळाल तेव्हा तू सुद्धा असाच तडफडून मरशील, जसं मी माझ्या पत्नीपासून तडफडून मरतोय, आम्हा दोघांना मरावं लागतं, तसं तुला पण मरावं लागेल. शाप दिला. तेव्हापासून त्याचा शरीर संबंध पूर्ण संपून गेला. आता कुंती चिंतेत पडली, माद्री चिंतेत पडली की आपलं पुढचं कुळ कसं होणार, वंश कसा वाढणार. तेव्हा कुंतीला सांगितलं पंडूराजाला की मला असा वर दुर्वासा ऋषीने दिलेला आहे, तुमची परवानगी असेल तर मी गर्भधारणा करू शकते आणि माद्रीला पण होऊ शकतं. त्यांनी परवानगी देऊन टाकली. आता ऋषीचा शापच आहे तर काय करणार. आणि त्याच्यामुळे ते कुंती पण गरोदर राहिली. त्याचा आपला अश्विनी कुमारची प्रार्थना केली, इंद्राची केली वगैरे वगैरे, ते 5 लेकर होण्यासाठी. त्या माद्रीनं पण तसंच केलं. त्या दोघी गर्भवती राहिल्या. आणि इकडे गांधारी पण गर्भवती. आणि गांधारीची इच्छा काय होती, माझा नवरा वयानं मोठा असताना सुद्धा, माझा नवरा वयानं मोठा असताना सुद्धा केवळ आंधळा म्हणून त्याला राज्य मिळालेलं नाही धृतराष्ट्राला. कुणाला मिळालं? छोट्या असणाऱ्या पंडूला मिळालं होतं. आता मला मुलगा होणार आहे आणि लवकर झाला की काय होईल, कुंतीच्या अगोदर लेकरू झाला तर माझा लेकरू गादीवर बसेल. पूर्वीची प्रथा काय होती, त्या कुळामध्ये अगोदर जो जन्माला येईल तो गादीवर बसत होता. आणि कुंतीकडे गांधारी खुश होते. 2 वर्ष झाली तर गर्भधारणा करून पण बाळांतच होत नव्हती. आणि इकडे कुंती गरोदर होते आणि माद्री गरोदर होती, ती बाळांतीन झाली. आता ही बातमी गांधारीला कळली. त्याला फार वाईट वाटलं की माझा नवरा पण झाला नाही हक्क असून आणि माझा मुलगा पण होणार का माझ्या अगोदर. कुंतीला लेकरू जन्माला आलं आणि ती गर्भवती रागाच्या भरामध्ये पोटावर बुक्क्या मारून घेतली आणि तो गर्भ तिथे पडला. इच्छा व्यक्त करणार होती कशाची, गादीवर बसवण्याची. ती इच्छा पूर्ण लयास गेली. अतिशय दुःख वाटलं, गर्भावर मारून घेतलं, गर्भ पडला. आणि गर्भ पडल्यानंतर त्यावेळेमध्ये महर्षी व्यास तिथे आले आणि त्या गर्भाचे तुकडे सगळे उचलले की नाही म्हणे, असं नाही होऊ शकत, कारण महादेवाचा आशीर्वाद तुला आहे, तुला 100 पुत्र होणार आहे, 100 पुत्र होणारच आहे. आणि ते पडलेले सगळे तुकडे उचलले, विशिष्ट प्रकारचे गाडगे आणले, त्या 100 गाडग्यामध्ये घातले, त्याच्यामध्ये 100 पुत्र तुला होतील. तेव्हा गांधारी म्हणाले की मग 100 पुत्र जर खरंच होणार असेल तर मला एक मुलगी पण झाली पाहिजे, माझी इच्छा आहे. 101 गाडगं केलं, मंत्र वगैरे म्हटलं, त्याला बांधून ठेवलं. अशा प्रकारे त्यांना 101 लेकरं झाले. त्याला आपण टेस्ट ट्यूब, जे आज म्हणतो ना आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणून, ते त्या काळात सुद्धा तिथे होती. अशा प्रकारची कथा इथे येते. आता हे कुंती आणि माद्री अजूनही जंगलातच होते. आता शाप होता कुणाला? शंतनुचा मुलगा कोण? पंडू राजा. शाप होता की तुम्ही जेव्हा पत्नीच्या जवळ गेलास तर तू मरशील. पण ह्याला आपली पत्नी माद्री स्नान करत होती, त्याचं मन तिच्यावर गेलं. तिनं अनेक वेळा रोखवण्याचा प्रयत्न केला पण ऐकलं नाही. तिच्या अंगाला जाऊन स्पर्श केल्याबरोबर हा तडफडून मेला. कशामुळं? वासनेच्या संगे
जन्म घेणे लागे वासनेचा वासनेच्या संगी नको जाऊ म्हणा. वासनेमुळे काळाबाग चंद्राने साथ दिली, त्याला पण भोगावं लागलं. आणि आतापर्यंत सगळ्या गोष्टी वासनेनं झाल्या. रावणानं काय केलं, वासनेपोटी सीतेला उचललं, सगळं रामायण घडलं. म्हणजे चांगली चांगली माणसं सुद्धा वासनेमध्ये होऊन गेली. आणि ह्या शाप असताना सुद्धा माद्रीच्या जवळ गेला आणि वासनेमध्ये हा संपला. आता दोघी विधवा झाल्या आणि आपल्या लेकरांना घेऊन परत आल्या. कुंतीला 3 लेकरं झाले आणि तिला माद्रीला 2 झाले. 5 पांडव झाले. हे 5 पांडव घेऊन आले आणि लहानपणापासून ह्याच्यामध्ये वाद सुरू झाला. दुर्योधन आणि त्याचे 99 भाऊ यांच्यात सारखा वाद. कारण दुर्योधनाला असं वाटायचं की मी गादीवर बसलं पाहिजे होतं, कारण मी मोठ्या बापाचा मुलगा आहे, माझा बाप यांच्यापेक्षा मोठा आहे. पण दुर्दैव असं की ते अगोदर जन्माला आले. आणि पेटून देणारा कोण होता? शकुनी होता. शकुनीला हे सगळं संपवायचं होतं, कारण त्या भावा बहिणीला उचलून आणलेलं होतं, आंधळ करून आणले होतं, आंधळी झाली होती ती. आणि हा बदला घेण्यासाठी शकुनी सारखं पेटवत राहायचा. सारखे भांडणं तंटे व्हायचे. एकदा भीमाला त्याने विष पाजलं खिरीमधून. फार गोड्या कोड्या म्हणतात, भीमाला खायची फार सवय होती. अशी कथा याच्यामध्ये येते की जेव्हा कुंती त्या डोंगरात होती, जंगलामध्ये होती नवऱ्यासोबत, तेव्हा भीमाला काकत घेतलं होतं. आणि एकदम मोठ्या जंगलामध्ये सिंह आला आणि त्याने मोठी आरोळी टाकली आणि ते घाबरून तिच्या हातातून भीम खाली पडला तर शिळीवर पडला तर शिळीचे तुकडे झाले होते. एवढा शक्तिशाली भीम होता. आता ह्या दुर्योधनाला वगैरे मानत नव्हता, पण त्याला खायची आवड होती. त्याने काय केलं, गोड म्हणून त्याला खीर खायला दिली, त्याच्यामध्ये विष घातले, बेवस झाला आणि उचलून त्याला नदीमध्ये टाकून दिलं. आणि तो वाहत वाहत नाग लोकांमध्ये आला. जे जे आपलं अध्यात्म सांगते त्याला आपल्याला मान्यच करावं लागेल बरं का. कुठं नाग लोक होता का, वाहत गेलं का, आपल्या मनामध्ये शंका कुशंका आणू नये. जे आमचं शास्त्र सांगतं त्याच्यावर विश्वास ठेवून आपण पुढे सरकावं, म्हणजे पडतं बुद्धीमध्ये. नाही तर आपण तिथल्या गाठी बांधत राहिलो की पुढे सरकताच येणार नाही. असो, काही त्या नाग लोकांमध्ये गेल्यानंतर त्या नाग लोकांनी पाहिलं, फार चांगला दिसतो मुलगा, तर दष्टपुरुष दिसतो, कोणी घातलेला विष. आणि त्या नागच असल्यामुळे त्यांनी काय केलं, त्याच्यातलं विष उतरवलं आणि त्याला प्रचंड मोठं बळ दिलं. 1000 हत्तीचं बळ दिलं, असा त्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. आणि 8 दिवस मात्र दुःख सुरू झालं. कुंती रडू लागली, माद्री रडू लागली, काही त्यांच्यावर प्रेम करणारी, पांडवावर प्रेम करणारी माणसं पण रडू लागली. आणि हे मात्र खुश झाले. कोण? कौरव. 100 कौरव खुश झाले. आता धृतराष्ट्र पण न कळत खुश झाला की आता माझा मुलाला विरोध करणारा कोणी राहिला नाही, म्हणजे 100% माझ्यानंतर माझा पुत्रच गादीवर बसणार आहे. आणि 8 दिवसानंतर भीमाला 1000 हत्तीचं बळ घेऊन आला. आता मात्र यांच्यामध्ये स्पर्धा आणखी जास्त वाढली, प्रचंड बलवान होऊन आला. तिथे पुढे कथा येते गौतम ऋषीच्या पुत्राची. शरधान नावाचा त्यांचा पुत्र आहे गौतम ऋषीचा. प्रचंड तपश्चर्या होती आणि त्याची तपश्चर्या पाहून इंद्र घाबरला. इंद्राला असं वाटलं की याच्या तपश्चर्येमुळे माझं राज्य जातं का काय, हा इंद्राच्या गादीवरून बसतो काय, स्वर्गाचा राजा होतो काय. आणि त्यांनी एक देवकन्या पाठवली आणि सांगितलं की त्याला तू मोहित करून टाक. त्या देवकन्येला मोहित नाही झाला, पण त्याचं वीर्य पतन झालं. ते एका सरकांड्यावर वीर्य पडलं आणि ते वीर्य 2 भागात पडलं. 2 भागात पडल्यामुळे त्याचे 2 लेकरं जन्माला आले. डाव्या बाजूला कृपाचार्य आणि उजव्या बाजूला कृपी, असं मुलगा आणि मुलगी तिथे जन्माला आली. आपण काल माऊलींच्या कथेमध्ये पाहिलं की माऊली काय म्हणाले, सोपानदेव काय म्हणाले, ते कृपाचार्य कोणाच्या पोटी आले, ते कृपी कोणाच्या पोटी आली, व्यास कोणाच्या पोटी आले. यांना जर समाज वाढीत टाकत नाही तर आम्हाला का वाढीत टाकतो, आम्हाला काय मुंजीची गरज आहे. हे उदाहरण त्याच्यातले आपण काल पाहिलेले. अगदी त्याप्रमाणे कृपाचार्य आणि कृपी जन्माला आले. आता हे लहान लेकर पाहून शंतनू तिथे आले होते. त्या काळात शंतनू तिथे आले होते आणि त्या शंतनूने 2 कथा चालल्यात आपल्या बरोबर बरं का. शंतनू मरून गेलेत, पण ही कथा अगोदरची मध्ये आली की त्या कृपीला त्या लेकराला दोघांना उचलून शंतनूने आणलं आणि आपल्या राजवाड्यामध्ये लहानाचं मोठं करू लागले. ते मोठे झाले. अशा प्रकारची कथा येते. कृपी आणि ह्याच्यामध्ये जन्म झाला कृपी आणि कृपीचा, कृपाचार्याचा आणि कृपीचा, त्यांच्या बहिणीचा. पुढे कथा येते भरद्वाज ऋषीची. गंगा स्नान करत होते. गंगेचं स्नान करत असताना एक अप्सरा तिथे आली आणि त्या अप्सरेचे ओले वस्त्र वगैरे पाहून त्यांचं वीर्यपतन झालं आणि ते वीर्य त्यांनी द्रोणामध्ये टाकलं. द्रोणात टाकल्यामुळे द्रोण नावाचा मुलगा त्या जन्माला आला. त्याचं नाव आहे द्रोणाचार्य. आणि त्या द्रोणाचार्याचं लग्न कोणाशी झालं, या कृपीशी झालं. कृपी म्हणजे कोण? त्या कृपाचार्याची बहीण. आणि त्या दोघांच्या पोटी अश्वत्था नावाचा मुलगा जन्माला आला. प्रचंड मोठी गर्जना केल्याचे, घोड्यासारखं केलं, अश्वासारखा आवाज काढल्यामुळं त्याचं नाव अश्वत्थामा टाकण्यात आलं, म्हणजे ठेवण्यात आलं. द्रोणाचार्याने परशुरामाकडून शिक्षा घेतली. द्रोणाचार्य हे प्रचंड शक्तिशाली होते. द्रोणाचार्य त्यांचा मित्र होता द्रुपद नावाचा राजाचा मुलगा होता द्रुपद. आणि द्रोणाचार्य परशुरामाकडे शिकायला होते. एकदा हसत हसत द्रुपद राजा द्रोणाचार्याला म्हणाला, आपण मित्र आहोत ना, तुझ्या गरिबीची चिंता करू नको, मी मोठा होईल, मी राजावर बसेल ना, तुला अर्ध राज्य देऊन टाकेन. द्रोणाचार्य म्हणाले, मला अर्ध राज्य घेऊन काय करायचं, आपण मित्र आहोत ना, जर मित्र आपण आहोत ना तर मला फक्त काय कर, माझी गरिबी हटवण्यापुरती जरी मदत केला तरी पुरे होईल. कारण श्रीमंती गरिबी मैत्रीमध्ये नसते. कृष्णाच्या आपण सुदाम्याची पोहे पाहतो ना, सुदाम्याला कसं स्वीकारलं भगवंतानं. गरिबीला पाहिलं का त्याच्या? नाही पाहिलं. त्याचे पोहे सुद्धा खाले भगवंताने. पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे,
ओके मारी कोरडी ओके मारी कोरडी पोहे सुदाम देवाचे पोहे सुदाम देवाचे ओके मारी कोरडी ओके मारी कोरडी मैत्रीमध्ये लहान मोठा गरीब श्रीमंत असं नसतो, पण आता इथं असं झालं की द्रुपद आणि द्रोणाचार्याच्या मैत्रीमध्ये थोडंसं विघ्न आलं. कारण द्रुपद जेव्हा मोठा झाला, राजावर बसला, तेव्हा त्याच्यामध्ये अहंकार आला आणि द्रोणाचार्याला मात्र माहिती नव्हतं आपल्या गरिबी हटावी. बायकोनं पुन्हा पुन्हा आठवण दिली, तुम्ही म्हणताय ना तुमचा चांगला मित्र आहे, जा ना थोडीशी मदत करा, गायत्री मागून आणा आपल्याला, किंवा दुधावरती आपण जगू. आणि ह्या द्रोणाचार्याला आठवलं की लहानपणी आपल्या मित्रांनी मला परशुरामाकडे शिकायला असताना शब्द दिलाच होतो की अर्ध राज्य देतो, मला अर्ध राज्य नको, फक्त गाय दिली तर पुरे झाली. आणि आनंदाने हा द्रोणाचार्य कुठे आले? द्रुपद राजाकडे आले. द्रुपद राजा झाला होता आणि सांगितलं, शिष्यामार्फत निरोप दिला, सैनिकामार्फत निरोप दिला की मी फलाना फलाना द्रोणाचार्य भेटायला आलाय. पण द्रुपदाने भेटीला नकार दिला. आडी अडचणीतून भेट झाली. द्रुपदाने त्याचा अपमान केला. अरे तू कुठे, मी कुठे, मी राजा, तू माझा मित्र कसं होऊ शकतो? द्रोणाचार्याला फार वाईट वाटलं आणि त्याला मनामध्ये शब्द देऊन टाकला की कुठल्याही परिस्थितीमध्ये याला संपल्याशिवाय मी राहणार नाही, याला गादीवर हटवेन, याला बांधून आणेन, बांधून माझ्यासमोर उभं करेन आणि राजा मी होईल. हे द्रोणाचार्याने तेव्हा शपथ घेतली. कुठला बदला घेतला? मैत्री लहानपणामध्ये जो शब्द दिला होता तो शब्द पाळला नाही, अपमान केला, म्हणून द्रोणाचार्याने शपथ घेतली या द्रुपदाला संपल्याशिवाय मी राहणार नाही. असं म्हणतात, लहानपणीचे मित्र जर शत्रू झाले ना, किंवा मित्र जर शत्रू झाले तर भयानक शत्रुत्व होतात. नवीन माणसाच्या शत्रुत्वापेक्षा मैत्रीतून झालेली शत्रुत्व भयंकर बेकार असतं. कारण बारीक सारीक सगळ्या गोष्टी एकमेकाला माहिती असतात, त्याच्यामुळे माणसाला सहन होत नाही. म्हणून शक्यतो मैत्री करून केली तर दुश्मनी होणार नाहीची काळजी आपण घेतली पाहिजे. मैत्री करावीच, पण फार टोकालाही जाऊ नये, दुश्मनी करता जाऊच नाही, कारण त्याची खाचखळगी सगळी माहिती असल्यामुळे फार मोठं नुकसान होतं आणि संपल्याशिवाय माणसं एकमेकाला राहत नाहीत. मग मैत्रीमध्ये एवढी काळजी घ्यावी असं मला वाटतं. असो, आता यांनी पक्का मनात ठेवला होता की आपल्याला काय करायचंय? द्रुपदाचा बदला घ्यायचा आहे. आणि शोधत फिरत कामधंदा बघण्यासाठी म्हणा किंवा कोणाला शिकवण्यासाठी म्हणा, तपश्चर्याचे म्हणा, अनेक कारणास्तव द्रोणाचार्य फिरत हस्तिनापूरकडे आले. आणि हस्तिनापूरच्या एका विहिरीच्या काठावर हे पांडव आणि कौरव जमले होते. त्यांचा चेंडू मध्ये पडला होता, खेळता हे लहान होते, चेंडू मध्ये पडला होता. द्रोणाचार्य तिथे आले, त्यांनी विचारलं काय झालं ते बाळानं? ते म्हणजे आमचा चेंडू पडलाय, म्हणजे आम्हाला उतरता पण काढता पण सरकांडेच नाही का ते जाणार असेल. तर द्रोणाचार्याने काय केलं? सरकांडे घेतले आणि एक सरकांडा त्या चेंडू मध्ये मारला, त्याच्यामध्ये घुसला. दुसरा मारला, तिसरा मारला, एकात अशा काड्या टोचट वर आल्या आणि ते हळूहळू ते सरकांड वर ओढलं, चेंडू वर आला. लेकरांना काही कळलं नाही कशामुळे घडलं हे, ते खुश झाले आणि पळत आले. आणि अर्जुन पळत गेला भीष्माकडे, म्हणला की पिताजी का काय जे काही त्याला म्हणायचे, नाना वगैरे जे काही त्यावेळेस शब्द वापरले. आणि असं एक महाराज आले म्हणे, ऋषी आले आणि आमचा चेंडू वर आणून दिला. आता यांच्या 100% लक्षात आलं पितामह भीष्माच्या की द्रोणाचार्याच्या एवढा ताकदवान, एवढा बुद्धिवान आणि एवढा अचूक नेम करणारा दुसरा कोणीच असू शकत नाही. ते म्हणजे कुठे आहे तो ऋषी, ते कुठे आहेत ते महाराज? ते म्हणे आम्ही जिथे खेळत होतो तिथे आहे. द्रोणाचार्याकडे पितामह भीष्म पळत आले, त्याला नमस्कार केला. द्रोणाचार्याला सांगितलं की आपण आमच्याकडे चलावं आणि आमच्या लेकरांना शिकवावं. आता या लेकरांना शिकवायला कोण कोण तयार झाले? कृपी आणि कृपाचार्य जिथे आले होते ना दोघ जण, त्यातले कृपाचार्य इथंच राहिले, ते शंतनून आणलं होतं. आता पितामह भीष्माने यांना आणलं द्रोणाचार्याला. म्हणजे कौरव आणि पांडवाला शिकवण्यासाठी कोण झाले? 2 गुरु झाले. गुरुशिवाय पर्याय नाही. तुम्ही किती बुद्धिवान व्हा, किती ज्ञानी व्हा, गुरु हा कुठल्याही क्षेत्रामध्ये लागतो. आणि कौरव आणि पांडवाला 2 गुरु मिळाले. गुरुच्या अनुषंगाने गुरु बिना कैचा कळे, गुरु बिना कैचा कळे, भावे बिना देव कळे दिसावे, भावे बिना देव कळे दिसावे, गुरु बिना कैचा कळे, गुरु बिना